नमस्कार मित्रमैत्रिणींनो. परवाच्या दिवशी शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याला अटक करण्यात आली आणि नंतर लक्षात आलं की ह्या अटकेच्या सगळ्या या गोष्टीमध्ये पुणे पोलिसांवर प्रचंड दबाव असल्यामुळे जो गुन्हा या व्यक्तीने केलेलाच नाही आहे, तो गुन्हासुद्धा त्यांच्यावर लावण्यात आला. खरं तर तो गुन्हा दुसऱ्याच एका व्यक्तीने केलेला होता, पण ह्यांनी केला म्हणून आम्ही त्यांना अटक केली असं कारण पुणे पोलिसांनी दिलं आणि त्याच्यामुळे आता पोलीससुद्धा हे शुद्धीवर राहतात की बेशुद्ध अवस्थेमध्ये काम करतायत असे प्रश्न सोशल मीडियावर लोक विचारतायत. का असे प्रश्न विचारतायत? काय हा मुद्दा आहे? आणि पवार गटाच्या नेत्यांना असं कोणीही अटक करतं आणि शरद पवार याच्यावर काय करतात, काय बोलतात किंवा शरद पवार यांना सपोर्ट करणारे, त्यांच्याशी निष्ठावान असणाऱ्या लोकांसोबत नेमकं काय होतं? हे सुद्धा प्रश्न आता सोशल मीडियावर लोक विचारायला लागलेले आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की पवार गटाचं असंच आहे, शरद पवार यांचं राजकारण हे असंच राहिलेलं आहे. ते कधीही असं ठामपणे आपण विरोधात आहो या सगळ्या हुकुमशहांच्या असं दाखवत नाही आणि त्याच्यामुळे पवार गटाचे जे काही नेते आहेत त्यांच्यासोबत हे सगळं होत आहे असं बोललं जातं. तर या सगळ्या गोष्टी काय आहेत थोडक्यात आपण समजून घेऊया. तर विकास लवांडे हे नाव आपण ऐकलं. 15 दिवसापूर्वी विकास लवांडे यांच्यावर अत्यंत विषारी, घाणेरडी काळी शाई टाकण्यात आली होती. वंगण टाकण्यात आलं होतं आणि असं-असं करून बोट हे करून त्यांना बोलण्यात आलेलं होतं. आता एखाद्या व्यक्तीने जर का गुन्हा केलेला असेल किंवा काहीतरी खूपच बाबा विचित्र बोललं असेल, तर शाई फेकणं हा एक अभिव्यक्तीचा मार्ग असतो. मात्र विकास लवांडे काय बोलले होते? विकास लवांडे उलट तो जो बागेश्वर बाबा ज्याने असं म्हणलं होतं, की शिवाजी महाराज हे थकले होते, भागले होते, आपलं स्वराज्य देऊन टाकलं होतं वगैरे. त्या बागेश्वर बाबाला बोलले. विकास लवांडे हे वेगवेगळे जे काही कट्टर साधू या वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत, ते घुसखोर आहेत. ते वारकरी संप्रदायाचे नाही आहेत. ते खरेखुरे आध्यात्मिक नाही आहेत. त्यांना विठ्ठल कळलेला नाही आहे. त्यांना तुकोबा, ज्ञानोबा ही सगळी संत परंपरा कळलेली नाही आहे. या अर्थाने त्यांनी खूप मोठा एक लेख लिहिला होता. काही यादी जाहीर केली होती, की हे घुसखोर आहेत. आणि नुसतं कोणाला तरी आता जे भोंदू आहेत, जे चुकीचे आहेत, त्यांना चूक म्हणणं हे काय वाईट आहे का? तर बाबा आमच्या या संतांना तुम्ही कसं काय हे म्हणलं म्हणून त्या संग्राम भंडारेंनी शाई फेकली. आता कोणी शाई फेकली, ज्यांनी शाई फेकली, ज्यांनी घाणघाण शिव्या दिल्या, खूपच घाणेरडा मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला. खरं तर केस कोणावर व्हायला पाहिजे? ज्यांनी शाई टाकली, ज्यांनी घाण शिव्या दिल्या, ज्यांनी धमक्या दिल्या, है की नाही? जो नंतर येऊन सोशल मीडियावर येऊन हेच बोलत राहिला, संग्राम भंडारे, जो मागे हे म्हटला होता, की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल. म्हणजे काय म्हणायचं यांना माहिती आहे? आता या संग्राम भंडारेवर केस व्हायला पाहिजे, त्यांना अटक व्हायला पाहिजे. तर अटक कोणाला झाली हो? ज्याने अंगावर शाई झेलली, ज्याला घाणघाण बोललं गेलं, ज्याने हा वारकरी संप्रदाय इथला महाराष्ट्र धर्म कसा शुद्ध राहिला पाहिजे म्हणून जे काही प्रामाणिक मत आहे ते व्यक्त केलं. या महाराष्ट्रासाठी लढणारे आहेत विकास लवांडे, यांच्यावर केस तर झालीच, त्यांना अटकसुद्धा झाली. बरं आता ठीक आहे, अटक झाली, तर ह्या मागे खूप मोठं प्रेशर आहे असंही लक्षात आलं. कारण एखाद्या व्यक्तीला घुसखोर म्हणलं म्हणून काय अटक होऊ शकते का? म्हणजे पोलीस इतके रिकामे आहेत, की देशामधले सगळे गुन्हे संपले. रस्त्यावर त्या पुण्यामध्ये कोयता गँगचे हल्ले होत आहेत, सगळं काय होत आहेत. तिकडे लक्ष द्यायला यांच्याकडे वेळ नाही. ह्यांना कोणीतरी कोणाला तरी घुसखोर म्हटलं की लगेच त्यांना अटक करायला जाता येतं. अटक तर केलीच. जेव्हा अटकपूर्व जामीन विकास लवांडे यांनी दाखल केला, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं कोर्टामध्ये, की नाही त्यांच्यावर याच्या आधीसुद्धा एक गुन्हा नोंद आहे. 2017ला त्यांनी एक गुन्हा केलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांना सोडता येणार नाही आणि तो गंभीर गुन्हा आहे. त्या गुन्ह्याचा नंबरसुद्धा पोलिसांनी दिला. आता हा तुम्हाला इथे बातमी दिसत असेल त्याच्यामध्ये तो नंबर आहे गुन्ह्याचा. हे सांगितलं. आता ठीक आहे आपणही समजू शकतो ठीक आहे असेल जर का त्यांचा गुन्हा तसा गंभीर त्यांनी 2017ला केलेला तर म्हणून लोकांनी चेक केलं. हा काय गुन्हा आहे म्हणून नंबर असते. त्याच्यानंतर लक्षात आलं की हा गुन्हा विकास लवांडे यांनी केलेलाच नाहीये. तो गौतम कांबळे म्हणून कोणीतरी ज्यांनी दारू पिऊन थोडा राडारोडा केला, काहीतरी शिवीगाळ वगैरे दिली. मुद्दा होता. त्याची तरीही पोलिसांनी तो वरून काय करा की पोलिसांना असं वाटतच नव्हतं की लवांडे यांना जामीन मिळावा. त्यांना जामीन न मिळावा म्हणून त्यांनी कशी आधी गुन्हे केलेले आहे हे सांगावं लागलं पोलिसांना. मग केले नाही तर काहीतरी नंबर द्यायचे थातूर मातूर देऊन दिले. हे बघा ही एफ-आय-आर आहे, ही एफ-आय-आर आहे, ही एफ-आय-आर आहे.
तेवढी वेळ टळून गेली. आता आला शनिवार आणि रविवार, परत 2 दिवस त्यांना जामीन मिळाला, कोर्टही बंद आहे. आणि त्यामुळे असं लक्षात येतंय की पोलिसांवर दबाव असल्यामुळे हे सगळं झालं. मे बी पोलिसांची इच्छाही तशी नसेल. पण अशा कुणाच्याही दबावामुळे जर का पोलीस काम करत असेल, तर देश आपण राज्य म्हणून कुठे जातोय? सामान्य नागरिकांची घरं उद्ध्वस्त केली जात आहे. अतिक्रमण हटावच्या नावावर ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल, त्या भाजीवाले महिलेचं सगळं काही कचऱ्याच्या ह्याच्यात टाकून दिलं. अरे तुम्हाला अतिक्रमणच हटवायचं आहे, तर तिला तिचा भाजीपाला देऊन द्यायचा होता ना. आपल्याकडे काय एवढे नियम तुम्ही पाळणारे झालात? कायद्याचं राज्य, एवढे तुम्हाला कायद्याचं राज्य आत्ता पाळायचं आहे. तुम्हाला ते मोठे मोठे उद्योगपती जमिनी बळकावतायत, तिकडे नाही लक्ष द्यायचा. एवढ्याशा गरिबाने जर का स्वतःचं पोटाची खळगी भरण्यासाठी काय थोडं धंदा करतो म्हटलं, भाजीपाला विकतो म्हटलं, तर तुम्ही त्यांना पूर्ण उठवून टाकता, झिरोवर आणता तुम्ही. शिवाजी महाराजांनी काय आज्ञा दिलेल्या होत्या माहिती आहे ना? शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका. भाजीच्या देठाला म्हणलेलं आहे. ह्यांनी भाजीपाला सगळा कचऱ्यात टाकलाय. पदोपदी शिवाजी महाराजांची आठवण येते की हे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या सुद्धा लायकीचे नाही आज सत्तेत बसलेले आहेत. आणि विकास लवांडेंचा मुद्दा, जो शरद पवारांवर लोक आज सोशल मीडियावर, फेसबुकवर रवींद्र पोखरकर सरांनी लिहिलं की पवारसाहेबांची भूमिका कशी असते की वाटताना ते वाटतात पुरोगामी आहे, म्हणजे असतील ते मनातून पुरोगामी, पण हुकुमशहांच्या विरोधात छातीठोकपणे उभं राहायला, ज्या छातीठोकपणे बोलायला पाहिजे, ज्या हिमतीने बोलायला पाहिजे, तशा प्रकारचं बोलत नाहीत ते. एकटे ते आपले रोहित पवार जर का सोडले, रोहित पवार आहेत विकास लवांडेंसोबत, ते तिथे गेले. इवन पक्षाचे अध्यक्ष शशिकांत सिद्धे सुद्धा तिथे गेलेले आहेत. पण पवार साहेब असेल, सुप्रिया सुळे ताई असतील, यांच्याबद्दल लोक लिहायला लागले. त्यांचे जुने किस्से सांगत आहेत की यांच्या प्रती ज्या ज्या लोकांनी निष्ठा दाखवल्या त्यांना अटक झाली. अरे तुमच्याकडे पॉवर नाही आहे. सगळ्यात जास्त पॉवरफुल फॅमिली तुम्ही महाराष्ट्रातली आज आहात, याच्या आधीही आहात, कितीतरी वर्षांपासून आहात. एक फोन तुम्ही साधा केला असता फडणवीस साहेबांना तरी पण हे झालं असतं. पण तुम्हाला वाटत नाही तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी एखादा फोन करावा? परवाच पवारांनी मोदींचं कौतुक केलं की म्हणे ते देशाची प्रतिष्ठा सांभाळत आहेत. अरे हो, त्याच्यासाठी त्यांना पगार मिळतोय. पगाराचे ते छटाकभरे काम करत नाही आहेत, फुकट नाही प्रतिष्ठा सांभाळत आहेत. ज्याचा पगार मिळतो तेवढं काम करत नाही म्हणून आपण बोलतोय. त्याच्यानंतर सुप्रिया सुळे त्या म्हणाले नरेंद्र दाभोळकरांचं काम करतायत फडणवीस. म्हणजे कुठल्या कुठे नेऊन सोडलं, दोघांना जोडून दिलं. दाभोळकर कुठे, फडणवीस कुठे, हे काय करताय तुम्ही? इतिहासामध्ये या वाक्यांची नोंद घेतली जाते ना. काय बघायचं, पुढच्या पिढ्यांनी कन्फ्यूज व्हायचं की जे हुकुमशहांच्या विरोधात होते त्यांना सुद्धा हुकुमशहा आवडत होते? काय म्हणायचं काय? अर्थात विकास लवांडे यांच्यावर जी काही कारवाई झाली, पुणे पोलिसांनी हे जे काही केलं, आता त्यांच्यावर काय नजर चुकीने झालं असं पोलीस म्हणतात. नजर चुकीने झालं? एका माणसाला तुम्ही अटक करता, एवढा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचारक आहेत, प्रवक्ते आहेत, ते कीर्तनकार आहेत, ते कीर्तन करतात आणि तुम्ही नक्की ऐका त्यांचं कीर्तन. ते इतके सरळ साधं आणि जे आहे ते थेट बोलतात. कुठलाही त्याच्यामध्ये हेवे दावे नाही आहेत. आणि बाकीचे कीर्तनकार ज्यांना त्यांनी घुसखोर म्हटलं, ते एका पक्षाचा प्रचार करताना तुम्हाला दिसेल इनडायरेक्टली. मग कुठले कीर्तनकार असतात जे पक्षाचा प्रचार करतात? पक्षाचा प्रचार करायचा असेल तर मग कशाला तुम्ही याच्यामध्ये आलात कीर्तन करण्यामध्ये? एकतर देवदेव करा, नाही तर पक्षाचा प्रचार करा. कशाला दोन्ही नावं घेताय तुम्ही? हे प्रश्न आहेत जे महाराष्ट्र विचारत आहे. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा. खूप उन्हाळा आहे, काळजी घ्या. धन्यवाद.